महासाठी अवतार मत्स्य कुर्मादे सुकर मोहे धाव घाले पान्हा नाव घेता पंढरी राणा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता मोहे धाव घाले पान्हा नाम घेता पंढरी राणा सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी मोहे धाव घाले पान्हा नाम घेता पंढरी राणा आम्हा ठेवी पाठीकडे आपण कळिकाळाशी भिडे मोहे धाव घाले पान्हा नाम घेता पंढरी राणा तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये मोहे धाव घाले पान्हा नाव घेता पंढरी राणा महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन् रमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओ पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या या वार करे संतांचा हो या वार करी संतांचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाले पान्हा नाम घेता पंढरी राणा. श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा ज्यांची वृत्ती ही साधकाची वृत्ती आहे, ज्यांची बुद्धी ही तत्वचिंतकाची बुद्धी आहे, ज्यांचं मन हे मातेचं मन आहे आणि ज्यांच्या अंतःकरणात जगत कल्याणाची इच्छा आहे, असे जगद्गुरु श्रीमंत तुकोबारा. किंबहुना ज्यांच्या शब्दाला समुद्रापेक्षाही जास्त खोली आहे, आकाशापेक्षाही जास्त उंची आहे आणि पृथ्वीपेक्षाही जास्त विशालता आहे, असे जगद्गुरु श्रीमंत तुकोबारा. किंबहुना त्याच तुकोबारांचं वर्णन त्यांच्याच शब्दात करायचं झालं तर तुकोबारा सांगतात, बाबा रे मी कसा आहे, मी केवढा आहे. तुकोबारा आत्मप्रौढी नाही, आत्मविश्वास सांगतात. तुकोबारा सांगतात मी कसा आहे, मी केवढा आहे. अनुरेनो याथो खडा अनुरेनो याथो खडा अनुरेनो याथो खडा अनुरेनो याथो खडा. तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा गिळणी सांडेले कलेवर हो गिळणी सांडेले कलेवर. तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा गिळणी सांडेले कलेवर गिळणी सांडेले कलेवर. ओ अनुरेनो याथो खडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा. अनुरेनो याथो खडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा वडा. आपल्या या गोळेवाडी नावाच्या गावामध्ये गेली 31 वर्ष सुरू असणारा हा राम जन्म उत्सव आणि त्या अनुषंगानं ही कीर्तन सेवा गेल्या वर्षीपासून माझ्याकडे आलेली आहे. खरं तर ही कीर्तन सेवा वैकुंठवासी गुरुवर्य ज्ञानोबा माऊली गोजेगावकर तथा बापू यांची होती आणि त्यांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर ती माझ्याकडे आलेली आहे. तेव्हा त्या बापूंच्या चरणावर नतमस्तक होतो आणि कीर्तनाकडे वळतो. पुण्यवंत व्हावे व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे माझी वाचा तुटी घे माझी वाचा सज्जनाची नावे सज्जनाची नावे माझी वाचा तुटी माझी वाचा तुटी. ए पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची हो गुरुवर्य बापूंच्या बद्दल या गावाला वेगळं सांगावं असं काही गरज नाही. याचं कारण गेली 29 वर्ष आपण बापूंना पाहिलेलं आहे. मला तर असं वाटतं की अजूनही बापूंची मूर्ती मला दिसते की इथं कुठेतरी बापू बसलेले आहेत आणि कीर्तन ऐकतायत.
तेव्हा त्या बापूंचा कृपा आशीर्वाद म्हणून ही कीर्तन सेवा मला मिळालेली आहे. मी एकच वाक्य बापूंच्या बद्दल सांगून जाईन. आम्ही लहान असताना आमचं राहतं घर पडलं. जे घर होतं ते पडलं आणि ते पडल्यामुळं आम्हाला 20 ते 25 घरं बदलावी लागली. म्हणजे आम्हाला राहायला घर नव्हतं, भाड्यानं आम्हाला राहावं लागलं. 20 ते 25 घरं बदलावी लागली. पण बापूंनी आयुष्यात मिळवलेलं धन सांगून जातो. बापू ज्या ज्या गावात आणि ज्या ज्या घरात गेले त्या त्या घरात बापूंनी त्या त्या लोकांच्या मनात घर केलं. हे बापूंची खासियत होती. तेव्हा त्या बापूंची ही सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. फार मोठी जबाबदारी आज माझ्यावर आहे, कारण ही सेवा बापूंची आहे. गेली 29 वर्ष ते या ठिकाणी सेवा करतायत आणि मला फक्त 2च वर्ष ही सेवा मिळते. म्हणजे माझं वय या कीर्तनाच्या अनुषंगानं 2 वर्ष धरायला हरकत नाही. आणि या गावात फार मोठा उत्सव खरं तर गेली 7 दिवस झालेला आहे. फार मोठमोठे कीर्तनकार या गावात येऊन गेलेले आहे, ज्यांनी फार सुंदर पद्धतीनं या कार्यक्रमाची बांधणी केलेली आहे. म्हणून या गावाचं नाव गोळेवाडी आहे. पण मी या गावाला सूचित करताना या गावाच्या नावामध्ये 2 बदल सुचवणार आहे. अत्यंत लक्षपूर्वक ऐका बरं का. पहिला बदल असा आहे, रामनवमीचा उत्सव करणारं दुसरं गाव, 31 वर्ष उत्सव करणारं दुसरं गाव कोरेगाव विभागात नाही. म्हणून या गावाचं नाव मौजे गोळेवाडी बदलून क्षेत्र गोळेवाडी करायला हरकत नाही. हा पहिला बदल आहे. आणि दुसरं, एवढा गोड उत्सव तुम्ही करताय ना, या गावाचं नाव गोळेवाडी नाही, या गावाचं नाव गोडेवाडी करा. विठ्ठल 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 ओ विठ्ठल विठ्ठल. अत्यंत सुंदर, अत्यंत वैभवशाली, अत्यंत दैदिप्यमान असा कार्यक्रम आपण गेल्या 3 वर्षापासून वेगळ्या पद्धतीनं त्याला आखून फार सुंदर स्वरूप या कार्यक्रमाचं आणलेलं आहे. आणि त्या कार्यक्रमातलं मुख्य शेवटचं आणि महत्त्वाचं कीर्तन हे रामनवमीचं कीर्तन आहे. भागवत धर्मासाठी 5 पर्व काळ आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि उत्तमोत्तम शिवरात्र. 5 प्रकारचे पर्व आहेत. त्यातलं पहिलं आणि मुख्य पर्व ते आज आहे आणि त्या अनुषंगाने हे कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढा दैदिप्यमान उत्सव आहे. प्रत्येकाच्या स्टेटसला हा उत्सव फिरतो आहे. फार दैदिप्यमान उत्सव आहे. पण हा उत्सव का करायचा याचं कारण काय? एकतर भगवान रामप्रभूंचा जन्मोत्सव आहे आणि वेगळ्या अर्थानं सांगायचं झालं, आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर आज रामप्रभूंचा जन्मोत्सव आहे. म्हणजे आज रामप्रभूंचा हॅपी बर्थडे, बरोबर आहे ना? नवीन आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर आज रामप्रभूंचा हॅपी बर्थडे आहे. तेव्हा आज रामप्रभूंचा तो वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत आणि त्या अनुषंगानं मी बोलणार आहे. फक्त या पर्वाच्या अनुषंगानं काही गोष्टी आल्या त्या सांगून जातो. हा उत्सव सुरू झाला तो चैत्र पाडव्या दिवशी, ज्या दिवशी हिंदूंचं नववर्ष सुरू होतं त्या दिवशी हा उत्सव सुरू झाला. पहिली गोष्ट आहे. त्याच्या 1-2च दिवस आधी छत्रपती संभाजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो, बरोबर ना? आणि या पारायणामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी झाली. हे दोघांचे पुण्यतिथी उत्सव का करायचे? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. किंबहुना तुम्हाला सांगू, या 2 महात्म्यांनी महाराष्ट्राला खरी अस्मिता दिलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मी कीर्तनाकडे शेवटी वळणार आहे. मी प्रस्तावना करतोय बरं का. पु ल देशपांडेचं एक सुंदर वाक्य आहे. पु ल देशपांडे असं म्हणतात की काही लोक आपल्या जगण्यातून माणसांना प्रेरणा देतात आणि काही लोक आपल्या जाण्यातून माणसांना प्रेरणा देत असतात. जगण्यातून प्रेरणा जर कुणी दिली असेल
तर छत्रपती शिवरायांनी आम्हाला जगण्यातून प्रेरणा दिली, लढवून दाखवलं आणि असं जगून दाखवलं की बाबा रे, पुढची येणारी जेवढी वर्ष राहिलेत ना तेवढी माझ्यासारखी जगून दाखवा, बस तुमच्या आयुष्यात यश मिळाल्याशिवाय राहायचं नाही. हे छत्रपती शिवराय. आणि जगण्यातून आणि मरण्यातून दोन्ही गोष्टीतून प्रेरणा देणारे एकमेव आहेत, त्यांचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. मी कशासाठी सांगतोय लक्षपूर्वक ऐका बरं का. या सगळ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रेरणा कुठून घेतली असतील हो? या सगळ्यांची प्रेरणा रामायण आहे बरं का. रामायणातून त्यांनी धडे उचललेले आहेत. शिवाजी महाराजांच्या नीतीमधली एकच नीती सांगून जातो, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा रयतेच्या परवानगीशिवाय हात लावू नये, हा आदेश शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रामध्ये सोडला. त्यांच्या परवानगीशिवाय भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही आणि मोल दिल्याशिवाय ती भाजी सुद्धा विकत घ्यायची नाही. ही नीतिमत्ता आली कुठून असेल तर आली रामायणातून. विठ्ठल विठ्ठल आणि छत्रपती शिवराय ज्यावेळी दक्षिण दिग्विजयाला गेले होते ना, त्यावेळी तिकडे गेलेले असताना दक्षिणेतल्या राजानं छत्रपती शिवरायांना विचारलं, का हो महाराज, हत्ती आणि घोडे हे खरं सामर्थ्याचं प्रतीक असतं. राजाजवळ जेवढे हत्ती आणि घोडे जास्त तेवढा तो ताकदवान समजला जातो. तुमच्याजवळ किती हत्ती आणि घोडे आहेत? छत्रपती शिवरायांनी त्यांना सांगितलेलं वाक्य आहे मायबाप. ते म्हणतात, हत्ती घोडे नाहीत माझ्याकडं, पण माझ्याकडं हत्ती आणि घोड्यांच्या ताकदीची माणसं आहेत. त्या राजाला आश्चर्य वाटलं. त्याला असं वाटलं महाराज गंमत करतायत. त्यांनी सांगितलं, महाराज असा एखादा वीर तुमच्याकडे असला तर आम्हाला इथं सादर करा ना. महाराजांनी पाठीमागं पाहिलं, एक शेलाट्या अंगाचा येसाजी कंक नावाचा माणूस आला आणि तो पुढा आला. आणि तो पुढा आल्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितलं, हे जे सांगतील तसं करा. एका पिसाळलेल्या हत्तीला एका मैदानात सोडण्यात आलं आणि येसाजी कंकाच्या हातात एक छोटासा जांभिया देण्यात आला आणि त्यांना सांगितलं की या हत्तीबरोबर तुम्हाला युद्ध खेळायचंय. हत्ती अर्थात पिसाळलेला होता आणि पिसाळलेल्या हत्तीला येसाजी कंक आवरण्याचा प्रयत्न करत होता. किंबहुना पिसाळलेला हत्ती येसाजी कंकला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. पण 10 मिनिटांनं पिसाळलेला हत्ती फेसाळला आणि खाली बसला. लक्ष आहे ना तुमचं? पिसाळलेला हत्ती फेसाळला आणि खाली बसला. हत्ती खाली बसल्यानंतर राजाच्या असं लक्षात आलं, हत्ती आता हारला. आणि विजय कुणाचा झाला? येसाजी कंकचा. मी आवाज वाढवून इतिहास सांगत नाही, याचं कारण गडगडाती वादळाचा पाऊस जास्त पडत नाही आणि संततधार पाऊस पडलेला ना जास्त फायदेशीर राहतो. इतिहास सांगताना सुद्धा खालच्या आवाजात सांगितलं तर लवकर लोकांच्या पर्यंत पोहोचतो, लक्षात ठेवा. तर येसाजी कंक जिंकला, हत्ती हारला. दक्षिणेतल्या राजानं येसाजी कंकला नवरत्नांचा हार दिला मायबाप. तो हार येसाजी कंकच्या हातावर ठेवला आणि हातावर ठेवल्यानंतर येसाजी कंकनं आदरानं तो हार माघारी फिरवताना येसाजी कंकचं एक वाक्य आहे. तो असं म्हणतो, महाराज हे तुमचं तुम्हाला घ्या, माझं कौतुक करायला माझा राजा समर्थ आहे. याचं नाव येसाजी कंक. ही नीतिमत्ता कुठून आली असेल मायबाप? कुठून आली असेल? ही नीतिमत्ता रामायणातून आली. अजून सांगतो, छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या काळात औरंगजेबानं सांगितलं, केवळ फक्त धर्म बदला, माझ्या मुलीबरोबर लग्न करा, मी तुम्हाला काय पाहिजे ती देईन, पाहिजे ती जहागिरी देईन. पण संभाजी महाराजांनी सांगितलं की मी अजिबात सुद्धा धर्म बदलणार नाही, मेलो तरी 72 पण धर्म बदलणार नाही. ही नीतिमत्ता रामायणातून आली. कुठून आली सांगतो. ज्यावेळी रावण सीतामातेला घेऊन चाललेला होता, घेऊन जात असताना गरुडानं अडवलं. कुणाला? रावणाला अडवलं आणि आणि तुंबळ युद्ध सुरू झालं. कुणाचं? गरुडाचं आणि रावणाचं. आणि युद्ध सुरू असताना ज्यावेळी गरुड रावणाला आवरत नाही असं लक्षात आल्यानंतर रावणानं त्याला ऑफर दिली, हे पक्षीराज
तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या पक्षात या. माणसं फोडाफोडीचं राजकारण काय आत्ताचं नाही, रामायणाच्या काळापासून आहे. पक्षीराज तुम्ही माझ्या पक्षात या, तुम्हाला मी पाहिजे ते देतो. पक्षीराजाचं उत्तर आहे, गरुडाचं उत्तर आहे. गरुडानं सांगितलं जगेन तर राम प्रभूंचं म्हणून आणि मरेन तर राम प्रभूंचं म्हणून. ही रामायणाची नीतिमत्ता आहे. विठाला अजून एक उदाहरण सांगतो, मी माझ्या मुख्य विषयाकडे वळतो. ते राम प्रभू ज्यावेळी सीता रावणाने हायजॅक करून नेली, आत्ताच्या भाषेत चोरून नेली, अपहरण करून नेली, त्यावेळी राम प्रभू त्या जवळ असणाऱ्या झाडांना मिठ्या मारत होते, सीते 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 करून. त्यावेळी पार्वती मातेनं भगवान शंकराला सांगितलं, अहो हे असं येड्यावानी का करते मी? हा एवढा साक्षात भगवान विष्णूचा अवतार आणि असं का करते म्हटले. त्यावेळी त्यांनी सांगितलं हा लक्ष्मी मातेचा झालेला वियोग आहे, तेव्हा तो वियोग भगवान विष्णूला सहन होईना म्हणून ते मिठ्या मारतायत. तिनं सांगितलं थांबा मी एक गंमत करते. आणि तिनं केलेली गंमत, तिनं वेश पालटला आणि भगवान रामप्रभूंच्याकडे आली आणि रामप्रभूंना ती सांगते, सीते सीते काय करता, मी तर विश्वसुंदरी आहे, तुमच्या सीतेपेक्षा सुंदर आहे, तुम्ही मला वरा, तुमच्या सीतेला विसरून जा. त्यावेळी भगवान रामप्रभूंचं वाक्य आहे, मायबाप ए माते तू इथं थांबू नको, मला तुझ्याशी काही काम नाही. तुकोबर आहे तीच नीतिमत्ता सांगतात, जाई वो मा